नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मऊ, लुसलुसीत आणि खरपूस आणि खमंग आलू पराठा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. रोज-रोज मुलांच्या डब्याला, नाश्त्याला काय बरं बनवायचं हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे. मुलांच्या डब्यासाठी दररोज पोळी भाजी खाऊन देऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मऊ, लुसलुशीत आणि अगदी पौष्टिक आणि गव्हाच्या पिठापासून पौष्टिक आलू पराठा नक्की करून बघा. एकदम साधी, सोपी आणि सरळ रेसिपी आहे आणि भरपूर टिप्ससहित तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा. तर तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे की माझ्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पराठा मऊ, लुसलुशीत आणि खुसखुशीत होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये 1-2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर तेलाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर केलात तरी पण चालेल. तेल किंवा तूप घातल्यामुळे आपला पराठा एकदम तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो. म्हणून आपल्याला पीठ मळत असताना आपल्याला यामध्ये तूप किंवा तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून आपल्याला या पिठामध्ये छान या पिठाला तेल चोळून-चोळून लावायचं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडं-थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळत असताना फार जास्त घट्टही करायचं नाही आणि फार जास्त सैलही करायचं नाही. आपण चपातीला बनवतो ना, त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर या पिठावरती 1-2 चमचे तेल घालायचं आहे आणि आपल्याला छान तेल लावून आपल्याला एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. पीठ भिजेपर्यंत आपल्याला एकदम चटपटीत आणि झणझणीत आलू स्टफिंग किंवा आलूची भाजी कशी करायची ते आपण बघणार आहोत. तर इथे मी आलू घेतलेले आहेत. तर त्या आलूमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आलू छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे हे आलू छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर धुवून घेतलेले आलू आपण एका कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आलू शिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवरती चढवायचा आहे आणि आपल्याला या कुकरच्या एक 2 ते 3 आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपण या कुकरच्या एक 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर मस्त आपले इथे छान आलू शिजले गेलेले आहेत. तर हे शिजून घेतलेले आलू आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि या आलूमधलं आपल्याला गरम पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपले आलू एकदम पटकन थंड होतात आणि आपल्याला त्याच्यावरची साल सहजपणे काढता येते. तर बघू शकता आपण थंड पाणी घालून घेतल्यामुळे आपले छान आलू थंड झालेले आहेत. तर आपण थंड पाण्यामध्ये घालून घेतल्यामुळे आपले आलू हे छान थंड झालेले आहेत. तर या आलूवरची आपल्याला सालं काढून घ्यायचं आहेत. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने पूर्णपणे या सर्वच आलूचे सालं काढून घेतलेले आहेत. तर हे सालं काढून घेतलेले आलू आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे आणि त्या खिसणीवरती हे आलू खिसून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला खिसणीने खिसून घ्यायचं नसेल आलू, तर तुम्ही हाताने स्मॅश किंवा हाताने चुरून घेतलात तरी पण चालेल. तर बघू शकता मी इथे सर्वच आलू छान खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर लगेचच आपल्याला भाजी करायचं आहे. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी, जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहेत. आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे. तर आलं, लसूण आणि कांदा आपल्याला छान गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हे सगळे जिन्नस छान परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा हळद पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे. तर हे सगळे मसाले छान या फोडणीमध्ये परतल्यानंतर आपल्याला यामध्ये खिसून घेतलेला आलू घालून घ्यायचा आहे. आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले आपण या आलूमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1-2 मिनिटामध्ये छान आपली मस्त हे आलू आपले या मसाल्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आणि मस्त आपली इथे हे पराठा बनवण्यासाठी आपली इथे झणझणीत भाजी बनवून तयार झालेली आहे.
तर इकडे आपलं छान गव्हाचं पीठ पण छान भिजलं गेलेलं आहे. तर त्यामधला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपण जेवढी चपाती बनवतो ना, त्या पद्धतीचा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आणि इथे आपली छान आलूची भाजी पण थंड झालेली आहे. तर आपल्याला पराठा मोठा, लहान ज्या पद्धतीचा करायचा आहे, त्या पद्धतीचं आपल्याला गव्हाचं पीठ आणि आलूचे आपल्याला छान उंडे बनवून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी एक चपातीचा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे आलूची भाजी करून घेतलेली आहे, ते आलूची भाजी आपल्याला त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तर पुरणपोळीचा जसा आपण उंडा बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला आलूची भाजी घालून उंडा बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण छान या पिठामध्ये आलूची भाजी घालून छान उंडा बनवून घेतलेला आहे. तर आपल्याला या उंड्याला कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या कोरड्या पिठामध्ये हा उंडा घोळवून छान आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हे पराठा लाटत असताना आपल्याला हलक्या हातानेच लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते भाजीचं स्टफिंग बाहेर येणार नाही. तर बघू शकता आपण इथे मस्त हा पराठा लाटून घेतलेला आहे. तर इकडे गॅसवरती पण छान तवा गरम झालेला आहे. तर लाटून घेतलेला आपल्याला पराठा त्या तव्यावरती घालायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला छान तेल लावून खमंग आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर या पराठ्याला तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप लावून घेतलात तरी पण चालेल. तर दोन्ही साईडनी छान तेल लावून खरपूस आणि खमंग आपणाला हा आलूचा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण छान हा आलूचा पराठा भाजून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक आलूचा पराठा करून दाखवत आहे. तर इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आलूची भाजी घालून आपल्याला छान उंडा बनवून घ्यायचा आहे. तर हा उंडा आपल्याला पिठामध्ये छान घोळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण इथे मस्त हा दुसरा पण पराठा छान लाटून घेतलेला आहे. तर हा लाटून घेतलेला पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इकडे गॅसवरती तवा पण छान गरम आहे. तर त्या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा त्या तव्यावरती घालायचा आहे. तर दुसऱ्या साईडनी पण आपल्याला पराठ्याला तेल लावायचं आहे आणि आपल्याला दोन्ही साईडनी तेल लावून खमंग खरपूस पराठा छान भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला इथे मस्त आलू पराठा बनवून तयार झालेला आहे. तर हा भाजून घेतलेला पराठा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर हे आलू पराठे थोडेसे थंड झाले, की तोंडात टाकताच विरघळणारे आणि खूप जास्त मुलांना आवडणारे हे आलू पराठा आपला मस्त इथे बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने आलू पराठा नक्की करून बघा. तर मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने एकदम मऊ, लुसलुशीत आणि खुसखुशीत आलू पराठा करून बघा. चवीला एकदम भारी लागतो. तर तुम्हाला आजची आलू पराठ्याची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.